सगळी आमची तयारी झाली आहे आणि आता मी एअरपोर्टसाठी निघतोय, कारण तिथे आपली कनेक्टेड फ्लाईट आहे. तर 3 तास आधी आपल्याला लवकर जायचं आहे तिथे, कारण पुन्हा इमिग्रेशन वगैरे होणार आहे आपलं. तर त्यासाठी लवकर निघावं लागेल. आणि जसं की इथे आपल्याला हॉटेलचं पण चेकआउट होता 12चा, पण आम्ही थोडंसं 1 तास एक्सटेंड केला. त्यामुळे मग आम्ही 1 वाजता आम्ही चेकआउट करत आहोत. तर आता सर्व रेडी आहे, बॅग वगैरे सर्व. आणि आता हेवी ब्रेकफास्ट पण आम्ही केलेला, कारण की कसं आहे लंच आपल्याला माहिती नाही केव्हा फ्लाईटमध्ये मिळतंच आपल्याला, पण तरी देखील हेवी ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघतोय. आणि जर थोडी फार भूक लागली तर आम्ही एअरपोर्टवरती बघू. तर चला, तर मग आता आपण निघायचं. चला इंडियाला. इथे अवधूत ऑर्डर करतोय, कारण आता कसं आहे ना की आम्ही सिक्युरिटी केली आणि चेकिंग पण केलं आहे. तर आमच्याकडे वेळ आहे आता, 2 तास तरी आहे फ्लाईटसाठी. आणि त्यामुळे मग आता इथे मायराला पण भूक लागली, सगळ्यांनाच भूक लागली आहे थोडीफार. तर मग आता इथे बसलो आहे, रेस्टॉरंट आहे इथे, तिथे बसलो आणि आता बघतोय काय खायचं आहे. मायरा काय खाणार तू? मार्गरिटा पिझ्झा. मार्गरिटा पिझ्झा. आपण काय खाणार? फिश अँड चिप्स. फिश अँड चिप्स. मारा पिझ्झा कसा आहे? गुड. आवडला ना? मायराला फक्त चीज पिझ्झा आवडतो, त्याच्यामध्ये काही घातलेलं आवडत नाही. आणि बाबाने बनवलेला तिला आवडतो फक्त, हो ना, चिकन पिझ्झा. What do you got to show? Bag. And she's happy. मायरा काय खातेस? नक्की का? आणि ते माझं आहे. मायरा
वर्षानंतर पहिल्यांदा भेटतो आम्ही 14 वर्षांनंतर. खूप भारी वाटतं. सगळ्या झाडाच्या झाडाचं आहे. हॅलो हे फुटेज नाही स्वतःला पण झाडं बोलली ना, मग ठीक आहे ना. आता तुम्हाला ना या पुढचे सगळे छान छान व्हिडिओ येणार, तर मी जास्त वेळ माझ्या मैत्रिणींसोबत घालवणार आहे. चला तर अजून एक क्लायमॅक्स बाकी आहे. व्हिडिओ आता आम्ही त्यांचं माझा काय संबंध आहे? माझा काय संबंध? सेम आणि पूर्ण व्हिडिओ यायला पाहिजे. एवढं जंगी स्वागत आमचं कधी कोणी केलं नव्हतं. मिस करतो टोपी. कारण अण्णाच्या ह्याच्यामध्येच जातो डायरेक्ट आता ही नारळाची चटणी नारळ रिटर्न दे. तर अशा पद्धतीने आमचं खूप छान असं स्वागत झालं आहे. आणि मेन म्हणजे माझ्या मैत्रिणी भेटल्यात, कारण आमचं नेहमी फोनवरती बोलणं होत होतं, पण मला वाटलं नव्हतं, पण खूप छान सरप्राईज दिला आहे. आणि आता आम्ही छान पार्टी करणार आहोत. पण चला तर मग आता मी निघतो आणि मग मी घरी जाऊन बोलते तुमच्याशी. चला. मम्मी पप्पांनी केलंय आमच्यासाठी. म्हणजे आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की कोणी नाहीये, ते दोघेच असतात इथे. आणि त्या दोघांनी इतकं आमच्यासाठी करणं म्हणजे बापरे, भरपूर आहे आमच्यासाठी हे. म्हणजे ह्याच्यावरून आम्हाला किती म्हणजे आमचं तर आहेच आमच्या मम्मी पप्पांवरती प्रेम, पण त्यांचं पण आमच्यावरती किती प्रेम आहे हे ह्या सगळ्या गोष्टी कळून येतं. आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे एवढ्या वर्षांनी आम्ही 2 वर्षांनी येतोय, पण खूप छान वाटतं आम्हाला. खूप छान खूप आनंद झालाय. झोपला रात्रभर झोपलो नाही. म्हणजे जसं त्यांना कळालंय ना की आम्ही येणार आहोत, तेव्हापासून फक्त काय खाणार, काय आणू, मी काय बनवून ठेवू, म्हणजे इतकंच त्यांची घाई चालू आहे. तर असं आहे, हे माझं कुटुंब आहे. आता पप्पा कॅमेऱ्याच्या तिकडे आहेत, पलीकडे, मी तुम्हाला दाखवते. हे आमचे पप्पा. तर पप्पांची आणि मम्मीची दोघांची घाई होती की आम्ही येणार, तर काय करायचं काय नाही. म्हणजे मला त्यांना सांगायची गरज नसते, तर त्यांचं सगळं काही आधीच त्यांना माहिती आहे की आम्हाला काय हवंय काय नाही, तर ते सगळं आधीच सेट करून ठेवतात. तर खूप भारी आणि खूप छान आमच्यासाठी केलंय. तर चला, तर मग आता आम्ही फ्रेश होतो आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर मंडळी, म्हणजे आम्ही आज सकाळी पहाटे आलोत आणि थोडासा आराम केला आणि थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि मग छान रेस्ट केला, कारण की खूप प्रवासात खूप आम्हाला थकायला झालं. आणि आता घरी येऊन मस्त खाऊन पिऊन आता आम्ही छान फ्रेश झालेलो आहोत. आणि तर मग मी हा आजचा आपला जो प्रवासाचा व्हिडिओ होता, म्हणजे स्वीडन टू भारत,
आपला ट्रॅव्हलिंग हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा. आणि आता इथून पुढे तुम्हाला सारे आपले भारतातले व्हिडिओ एक सिरीजच आपण करणार आहोत. तर ते सारं काही तुमच्यासोबत मी सर्व शेअर करणार आहे. तर ते व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हाच अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.